सीताराम शेठ यांच्या हाताने दिला जात आहे. धन्यवाद सर. निलेश सर, तुम्ही काय सांगू शकाल की या पद्धतीने तुम्ही गोलंदाजी केलात? आतापर्यंत बघितलं तुम्हाला अपेक्षित होतं, परंतु यावेळी नक्की असोसिएशनच्या सामन्यासाठी तुम्ही चांगलं कमबॅक त्याबद्दल काय सांगू शकाल? तसं आम्हाला आज कुठल्याही परिस्थितीत विन व्हायचंच आहे. लोणेरे गोरेगाव ग्रामीण क्रिकेट असोसिएशन, त्यामुळे मला गोलंदाजी कुठल्याही परिस्थितीत चांगली करायची. नक्कीच, परंतु तुम्हाला एक हॅट्रिकचा चान्स, कारण त्यावेळी तुम्हाला पारितोषिक लावलं गेलं होतं, तर तुमच्या नक्की मनात काय होतं? हॅट्रिक घ्यायची होती तर दुसऱ्या संघासाठी करायचं होतं? हॅट्रिकचा वगैरे काही विषय नसतो, फक्त मॅच जिंकली पाहिजे बस. हीच खऱ्या खेळाडूची एक ओळख असते आणि तीच दाखवून दिली एक खिलाडी वृत्ती निलेश केसरकर यांनी. धन्यवाद निलेश केसरकर. गोलंदाजी मार्ग असे गोलंदाज नाव सांगा. संकेत आणि फलंदाजीला स्ट्राईकला असेल तो निलेश. एक डावखुरा फलंदाज तळेगाव संघाचा आज आपल्या असोसिएशनसाठी या ठिकाणी खेळताना अतिशय सुरेख चेंडू होता, ब्लॉकआउट चेंडू होता, पण सुरेख त्या ठिकाणी फटका खेळला गेलाय 4 धावेसाठी. रेपोले असोसिएशन कर्णधार याचं रेपोले असोसिएशन राजन. एक चांगला फटका आपल्याला पाहायला मिळाला. चार धावेने या ठिकाणी श्री गणेश होतोय. दरम्यान षटकातील संकेतचा पुढील चेंडू असेल तो टप्प्याचा चेंडू होता. चेंडू भिरकावून दिलाय बाहेर क्षेत्रामध्ये. चेंडू जातोय सीमारेषा पार 4 धाव्यांसाठी. बॅक टू बॅक या ठिकाणी 2 चौकेच लगावले जात आहेत. डीजे पाहायला मिळते. 2 चेंडूवरती 2 चौकार लगावले जातात. पाहूया हॅट्रिक या ठिकाणी लगावतो का. दरम्यान पुन्हा एकदा खोलो टप्प्याचा चेंडू होता, पण सुरेख या ठिकाणी फटका खेळला गेलाय. या ठिकाणी मिस फील्ड होते. 1 धाव पूर्ण होते आणि या 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. एक विस्फोटक फलंदाजी या ठिकाणी खेळताना निलेश. सुरेख चेंडू होता, निर्धाव चेंडू जातोय. बॉलर संकेत या ठिकाणी कमबॅक करताना दरम्यान षटकातील पुढील चेंडू संकेतचा दिशा भरकटतोय आणि या ठिकाणी पंचांना एक्सरसाइज करावी लागतीये. वाईट चेंडू जातोय. अतिशय सुरेख या ठिकाणी पंचांची कामगिरी बजावताना आमचे पंच. दरम्यान षटकातील पुढील चेंडू अतिशय सुरेख फटका या ठिकाणी आणि खराब क्षेत्ररक्षण, परंतु ठीक आहे. या ठिकाणी 2 धावा आपल्या संघासाठी वाचवतोय. संकेताने अतिशय सुरेख या ठिकाणी क्षेत्ररक्षण केलंय. आपल्या संघासाठी 2 धावा या ठिकाणी वाचवल्या आहेत. धाव संख्या जाऊन पोहोचतीये 13. अजूनही या षटकातील 1 चेंडू येणं बाकी. अकुट टप्प्याचा चेंडू होता. चेंडू भिरकावून दिला. पाहूया आणि या 4 धावा. पहिल्या पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये 17 धावा कुठून काढल्या आहेत. त्यामध्ये 16 धावा या
निलेशच्या आहेत आणि एक एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये अतिशय चांगली फलंदाजी या ठिकाणी निलेशच्या माध्यमातून केली जाते. आणि आता फलंदाजीसाठी आहे तो स्ट्राईकला राहुल बक्कम, एक मोठं नाव माणगाव तालुक्यातील बाहुबली म्हणून त्यांना ओळखलं जातं माणगाव तालुक्यामध्ये. असा हा राहुल बक्कम एक म्हटलं तर कबड्डी असो किंवा क्रिकेट असो अगदी हौशी खेळाडू असा हा. पाहूया दरम्यान दुसऱ्या षटक हातात तो गोलंदाज साहिल या ठिकाणी फटका फसतोय आणि पहिला धक्का या ठिकाणी लागतोय तो शिवप्र एकता ग्रामीण असोसिएशनला. आणि या ठिकाणी डीजे उभारे बामनोली संघाचा हा हार्ड हिटर फलंदाज, मोठे फटके मारण्यामध्ये माहिर असलेला हा खेळाडू आता नॉन स्ट्राईक एंडला आलेला आहे आणि फलंदाजीसाठी आता करतोय तो निलेश. हा गोटापेचा चेंडू खराब चेंडू होता परंतु त्याचा चांगला समाचार घेता आला नाही आणि पंच या ठिकाणी वाईट घोषित करतायत. दरम्यान षटकातील पुढील चेंडू असेल निलेशसाठी. पुन्हा एकदा त्याच पद्धतीचा चेंडू होता. निर्धाव चेंडू जातोय. धाव संख्या स्थिर, धाव संख्या 18, लॉस ऑफ 1 विकेट. दरम्यान षटकातील पुढील चेंडू या ठिकाणी पूल केलाय आणि फटका फसला परंतु अतिशय खराब क्षेत्ररक्षण झेल सुटतोय. एक मोठ्या खेळाडूला या ठिकाणी जीवदान दिलं जातंय. प्रथमच सामोरं जाईल तो निलेश उभारे, बामणोली संघाचा एक हार्ड हिटर फलंदाज. आणि एक गोलंदाजी मार्कवर पुढील चेंडू हाताळेल तो साहिल. एक चांगली लढत या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते या दोन असोसिएशन दरम्यान. साहिलचा पुढील चेंडू निलेशसाठी. आणि या ठिकाणी एक धाव मिळते. धाव संख्या जाऊन बसते 20. दरम्यान षटकातील पुढील चेंडू निलेशसाठी. टप्प्याचा चेंडू होता परंतु या ठिकाणी बॅटची कडा घेतली आहे. विकेट किपर या ठिकाणी भेटतोय परंतु स्लीपला त्या ठिकाणी अतिशय चांगलं काम केलं जातंय आणि एक धावचं समाधान लागतंय. अतिशय सुरेख क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी सनी कडून केलं जातंय. सनी असेल, नितेश असेल, कालच्या दिवसामध्ये चमकले होते हे सितारे. काय फलंदाजी केली होती. पाहूया आज कशा प्रकारे फलंदाजी करणार. दरम्यान षटकातील शेवटचा चेंडू आणि निर्धाव चेंडू पूर्णपणे बीट होतो या ठिकाणी निलेश. आणि दुसरं षटक या ठिकाणी संपतंय. धाव संख्या जाऊन पोहोचते 1 बाद 21.
पहिल्या षटकामध्ये 17 धावा आल्या होत्या, परंतु दुसरं षटक अतिशय सुरेख या ठिकाणी हाताळलं गेलंय. फक्त 4 धावा या ठिकाणी काढण्यात यश आलंय. कुठेतरी पिछाडीवर या ठिकाणी येताना एकता ग्रामीण संघ. दरम्यान पुढील षटक हाताळण्यासाठी आपलं वैयक्तिक दुसरं षटक आणि संघाकडून तिसरं षटक हा टाकेल तो पुणेगाव संघाचा संकेत चेरफले. पहिल्या षटकामध्ये 17 धावा दिल्या होत्या, परत पुन्हा एकदा कर्णधाराने त्याच्याच खांद्यावरती धुरा टाकलेली आहे. पाहूया कशा प्रकारे हा षटक हाताळतोय, आपल्या संघाला या ठिकाणी कमबॅक करून देतोय का. दोन्ही निलेश क्रीज वरती. पाहूया किती धावसंख्या 5 षटकामध्ये उभारतायत. नक्की ते मोठी धावसंख्या उभारावी लागेल, कारण की शिवप्रतिष्ठान एकता संघाकडे सुद्धा ताबडतोब खेळणारे फलंदाज आहेत. दरम्यान षटकातील पुढील चेंडू सुरेख फटका खेळला जातोय आणि चेंडू जातोय. झेल होऊ शकला असता, परंतु या ठिकाणी झेल सुटतोय आणि या 2 धावा मिळत आहेत. नक्कीच आपल्या संघाला या ठिकाणी 4 धावा पण वाचवल्या. या 4 धावा सुद्धा महत्वाच्या असतील, परंतु झेल घेतला असता तर नक्की तो अति महत्वाचा ठरला असता. परंतु एक मोठा झटका लागता लागता या ठिकाणी एकता ग्रामीण संघाला राहून गेला. पाहूया दरम्यान षटकातील पुढील चेंडू असेल संकेतचा. निर्धाव चेंडू, सुरेख चेंडू, फलंदाज पूर्णपणे बीट होतोय. संकेत या ठिकाणी कुठेतरी वापसी करताना पहिल्या षटकामध्ये 17 धावा दिल्या होत्या. पहिल्या 2 चेंडूवरती चौकार आणि शेवटच्या चेंडूवरती चौकार लागला होता निलेशने. अतिशय विस्फोटक अशी फलंदाजी केली होती, परंतु या ठिकाणी कुठेतरी पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु बॅटची कडा जाते, घेते बाहेर क्षेत्रामध्ये चेंडू जातोय आणि या 4 धावा मिळत आहेत. अतिशय खराब क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहायला मिळतंय. धाव संख्या जाऊन पोहोचतीये 27. अजूनही या षटकातील 3 चेंडू येणं बाकी. संकेतचा पुढील चेंडू निलेशसाठी. पुन्हा एकदा मोठा फटका पाहण्याचा प्रयत्न होता, पण बॅटची काढा घेते आणि 1 धाव मिळते. दरम्यान षटकातील पुढील चेंडू असेल निलेशसाठी. निलेशच्या बॅट मधून अजून सुद्धा मोठे फटके या ठिकाणी पाहायला मिळाले नाहीत. नक्कीच एक विस्फोटक फलंदाज आहे. आपल्या संघाला या ठिकाणी गरज असेल की मोठे फटके या ठिकाणी निघतील, परंतु अजून सुद्धा फटके निघाले नाहीत. नक्कीच पुढे पाहूया. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता. मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये 1 धाव घेतली जाते आणि एका धावचे समाधान मानावं लागतंय. धाव फलक हळूहळू जाऊन पोहोचतंय 29 धावांवरती. अजूनही या षटकातील 1 चेंडू येणं बाकी. दरम्यान षटकातील शेवटचा चेंडू संकेतचा. बॅटची कडा घेतोय
आणि ही एक धाव मिळते. एका धावते समाधान मानावं लागतंय. तिसरं षटक संपतंय. धावसंख्या धावून पोचते 30. लॉस ऑफ 1 विकेट. अजून सुद्धा 2 षटक येणे बाकी आहेत. 2 षटक नक्कीच हाणामारीचे षटक असतील. स्लॉग ओव्हरचे 2 षटक. किती धावा या 2 षटकामध्ये फटकावल्या जात आहेत याच्यावर नक्कीच निर्णायक हा सामना राहील. कारण की या ठिकाणी काल पाहिलं तर आपण 79 धावा चेस केल्या होत्या तलेगाव वाडी संघाने. प्रथम फलंदाजी करताना मूळ संघाने त्या ठिकाणी 79 धावांचं डोंगर रचून दिलं होतं, परंतु तलेगाव वाडीने काय त्या ठिकाणी वापसी केली. शेवटच्या 3 षटकांमध्ये 57 धावा हव्या असताना काय फलंदाजी केली सुनील ने आणि त्या ठिकाणी आपला सामना आपल्याकडे खेचून आणला. एक चेंडू मध्ये 4 धावा असताना त्या ठिकाणी षटकार लगावला गेला. काय मॅच झाली होती, अक्षरशः रोमांचक मॅच या ठिकाणी सर्व प्रेक्षक वर्गाला पाहायला मिळाली. त्याच पद्धतीचे सामने आज सुद्धा या ठिकाणी खेळले जातील, कारण की प्रत्येक असोसिएशन संघामध्ये जे काही खेळाडू निवडले गेले असतील ते नक्कीच टॉप लेवलचे असणार. प्रत्येक संघातील तो बेस्ट बॅट्समन बेस्ट बॉलरच असणार. त्यामुळे नक्कीच आजची स्पर्धा नक्कीच रंगतदार राहणार. आणि उद्या या ठिकाणी मात्र मोठे तारे सितारे या ठिकाणी येणार आहेत. ओपन लॉट्स उद्या आहे. नक्कीच या ठिकाणी आपल्याला षटकार चौकाराची बरसात या ठिकाणी पाहायला मिळेल. त्यामुळे उद्याचा दिवस नक्कीच कोणी मिस करू नका. दरम्यान षटकातील तिसरं षटक असेल तो सोमेश निलेश सामना करेल. एक मोठा फटका लगावला गेलाय. चेंडू जातो सीमा रेषा 5-6 धावा. अतिशय सुरेख फलंदाजी आपल्याला निलेशच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. 15 चेंडू मध्ये 32 धावा या ठिकाणी लगावल्या गेल्या आहेत. नक्कीच निर्णायक या ठिकाणी खेळी खेळली जाते. दरम्यान सोमेशचा या षटकातील दुसरा चेंडू असेल निलेशसाठी. डावखुरा गोलंदाज अँगल क्रिएट करताना आणि सुरेख चेंडू होता. अतिशय सुरेख चेंडू होता, परंतु या ठिकाणी गोलंदाजाने कुठे अपील केली नाहीये. नक्कीच एक अपील केली असती तर एक सकारात्मक निर्णय सुद्धा येऊ शकला असता, कारण की फलंदाज हा मिडल स्टंपच्या लाच मिळाला होता. परंतु अपील या ठिकाणी केली नसल्यामुळे अंपायर सुद्धा या ठिकाणी निर्णय देऊ शकत नाहीयेत. अतिशय सुरेख गोलंदाजी या ठिकाणी चालली आहे. एक चांगला फटका आला होता, परंतु या ठिकाणी अतिशय सुरेख या ठिकाणी पंचांची कामगिरी पार पाडते ते आमचे सर. धाव संख्या जाऊन पोहोचते 43 धावांवरती. दरम्यान षटकातील पुढील चेंडू कुटुंबाचा चेंडू भिरकाव द्यायचा प्रयत्न होता. बॅटची कडा घेते आणि फायनल क्षेत्रामध्ये चेंडू जातो सीमा रेषा पार 4 धावा. सत्तेचाळीस धावसंख्या या ठिकाणी उभारली जाते. एक मोठ्या धावसंख्येकडे या ठिकाणी जाताना एकता ग्रामीण संघ पाहूया. पुढील चेंडू असेल सोमेशचा.
पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता, फटका फसतोय, बॅटची गाडा घेते आणि या ठिकाणी निलेश बाद होतोय, तंबूत परततोय. हॅलो, परत येतो ना. फलंदाजीसाठी दीपेश, सोमेशचा पुढील चेंडू असेल दीपेश साठी. पाहूया षटकातील शेवटचा चेंडू, परंतु या ठिकाणी दिशा भरकटतोय आणि चेंडू वाईट घोषित करतायत पंच. धाव संख्या जाऊन पोहोचते 48. दरम्यान षटकातील पुढील चेंडू, आकुट टप्प्याचा चेंडू होता, भिरकावून द्यायचा प्रयत्न होता, त्या ठिकाणी निर्धाव चेंडू जातोय, फटका या ठिकाणी मिस होतोय आणि धाव संख्या स्थिर राहते. धाव संख्या 48. लॉस ऑफ 2 विकेट्स. अजूनही एक षटक येणं बाकी आहे. स्लॉग ओव्हर मधलं नक्कीच ते हाणामारीचे षटक असतं. पाहूया या षटकामध्ये किती धाव संख्या उभारतोय एकता ग्रामीण संघ. मानगाव ग्रामीण असोसिएशन आणि श्री समर्थ असोसिएशन दोन्ही संघाच्या संघनायकांनी नाणेफेक करण्यासाठी टॉस बॉक्स पाशी संपर्क साधायचा आहे. शेवटचं षटक टाकेल तो किरण. भांदरे संघाचा हा अष्टपैला खेळाडू, अतिशय चांगली कामगिरी त्याच्या माध्यमातून काल सुद्धा केली होती आणि माणगाव प्रीमियर लीग मध्ये सुद्धा एक चांगली गोलंदाजी त्याच्या माध्यमातून फलंदाजी पाहिली होती. के सरकार सुपरस्टार संघाकडून खेळला होता. अतिशय चांगली फलंदाजी ज्या ज्या वेळेस गरज होती त्या त्या वेळेस त्याने येऊन चांगले मोठे फटके खेळले होते. असा हा एक उत्कृष्ट असा फलंदाज गोलंदाज अष्टपैलू खेळाडू शेवटचं षटक हाताळण्यासाठी आलाय. पाहूया निलेश जो सलामीला आलेला फलंदाज अजून सुद्धा क्रीज वरती आहे. सोळा चेंडूवरती 32 धावा या ठिकाणी बनवलेला असा फलंदाज अजून सुद्धा क्रीज वरती. दरम्यान षटकातील पुढील चेंडू सुरेख चेंडू होता. अपील केली जाते पण पंचांकडून अपील खारिज केली जाते आणि निर्धाव चेंडू. या सामन्याच्या पूर्वार्धानंतर माणगाव ग्रामीण असोसिएशन तसेच श्री समर्थ ग्रामीण असोसिएशन या दोन्ही संघाच्या संघनायकाने टॉस का बॉस या कक्षामध्ये नाणेफेकीसाठी यायचं आहे. दरम्यान पुढील चेंडू किरणचा, उलटा शातो चेंडू होता, चेंडू भिरकावून दिला, चेंडू जातो सीमा रेषा पार 6 धावा. वैयक्तिक 38 धावांवरती पोहोचलाय. अजून सुद्धा 12 धावांची गरज असेल या स्पर्धेतील दुसरं अर्धशतक या त्या ठिकाणी साजरं करायचं असेल तर नक्कीच त्याला 2 मोठे फटके लागावे लागतील, 12 धावा कुटाव्या लागतील. कारण की कालच्या दिवसामध्ये योगेश मस्कर कुशेडे संघाचा फलंदाज गाव टू गाव लॉट्स मध्ये अतिशय सुरेख फलंदाजी केली होती. 53 धावा त्या ठिकाणी त्याने उभारल्या होत्या आणि या
स्पर्धेतील पहिलं अर्धशतक या ठिकाणी सादर केलं होतं, पाहूया. आणि या ठिकाणी बॅटची कडा घेतोय आणि बाद होतोय निलेश. धावसंख्या स्थिर, धावसंख्या 3/54. सर जरा फास्ट खेळायचं आहे, याच त्यांना सांगा, जरा टाइम द्या प्रत्येकाला. नक्कीच दोन्ही सामन्यातील संघनायकांनी लक्ष ठेवायचे, टाइम लिमिट सांभाळायचे आपल्याला, नाहीतर काही पॅनल्टीला सामोरं जावं लागेल आपल्याला. नवीन फलंदाज असेल रोहिदास पवार, मॅन फ्रॉम मुंडेवाडी. किरणचा पुढील चेंडू रोहिदास साठी. अजून या षटकातील 3 चेंडू बाकी. सुरेख फटका खेळला गेलाय, परंतु क्षेत्ररक्षक त्या खाली आणि जेलबाद. त्या ठिकाणी टिपल्या पंकजने. डीजे मानगाव ग्रामीण असोसिएशन आणि श्री समर्थ असोसिएशन दोन्ही संघाच्या संघनायकांनी या ठिकाणी उपस्थित राहायचं आहे. आपल्याला लास्ट वॉर्निंग असेल. दरम्यान किरणचा पुढील चेंडू. सुरेख चेंडू होता, फलंदाज पूर्णपणे बीट होते आणि अतिशय सुरेख या ठिकाणी क्षेत्ररक्षण होतंय ते विकेट किपर नितेश कडून. धावसंख्या स्थिर आहे 54 या धावसंख्येवरती. अशा पद्धतीने धावसंख्या जाऊन पोहोचतीये 55 आणि जिंकण्यासाठी 56 धावांची गरज असेल. दरम्यान पहिलगावचं ग्रामस्थ गणेश वात्रे साहेबांचं आपल्या समालोचन कक्षामध्ये आगमन झालं. त्यांचं आम्ही या नियोजनाकरता स्वागत करतो. हार्दिक स्वागत. धन्यवाद अभिजित.
धन्यवाद. पुन्हा एकदा आमदार चषकमध्ये सगळ्यांचं हार्दिक स्वागत. या विराट ग्रामीण स्पर्धेमध्ये हा तिसरा दिवस आहे आणि दुसऱ्या दिवशी पहिलं सत्र चालू आहे. दरम्यान हा दुसरा सामना खेळवला गेला होतो एकता आणि शिवप्रतिष्ठान. पहिली फलंदाजी करताना एकता असोसिएशनने 56 धावांचं आव्हान दिलंय सामोरं शिवप्रतिष्ठानला. एक माफक आव्हान असं म्हणावं लागेल, कारण हे असोसिएशनची टीम आहेत. असोसिएशन मध्ये जवळजवळ हा अष्टपैलू खेळाडूंचा भरणा असतो, कारण ग्रामीण विभागातून आलेले प्रत्येक संघातून एक प्लेयर असतात. त्यामुळे अष्टपैलू संघाचा खूपच मोठा भरणा असतो. त्यामुळे खूपच मोठ्या अपेक्षा असतात धावांच्या, परंतु कुठे एक चांगले यश मिळवले या संघाने. ते त्यांना 55 धावा रोखण्यासाठी आणि आता 56 धावांचं आव्हान घेऊन मैदानामध्ये उतरते ते शिवप्रतिष्ठान संघ. शिव समर्थ, श्री समर्थ दोन्हीही असोसिएशनच्या कर्णधाराने टॉक्स बॉक्स मध्ये संपर्क साधायचा आहे. वेळेचं या ठिकाणी आपण कुठेतरी महत्व या ठिकाणी बाळगायचं आहे. शिवप्रतिष्ठानकडून दोन्ही सलामीचे फलंदाज मैदानामध्ये येताना साहिल आणि संकेत चरफळे हे दोन्ही अष्टपैलू खेळाडू सुंदरची कामगिरी नेहमीच आपल्या असोसिएशन मध्ये बजावत असतात आणि त्याच कामगिरीची अपेक्षा आता संघाला असणार आहे, कारण जवळजवळ 56 धावांचं आव्हान घेऊन मैदानामध्ये उतरलेत ते. आणि गोलंदाजी मार्कवर आलाय तो दिपेश. एकता प्रतिष्ठानकडून आलाय दिपेश. संघाचं पहिलं षटक आणि वैयक्तिक पहिलं षटक घेऊन येतो तो दिपेश. मारा करेल तो साहिल आणि संकेत. दोन्ही एक चांगले गुणी खेळाडू आहेत. कर्णधाराने त्यांचा जो विश्वास दाखवला त्याचा नक्कीच ते सार्थक करतील अशी अपेक्षा ठेवून आपण सामन्याकडे वळूया. जवळजवळ 10-12 पावलांचा रनअप घेऊन दिपेश गोलंदाजी तयार. पहिल्यांदाच डावखुरा फलंदाज सामना जाणार आहे. डावखुरा फलंदाज आहे तो साहिल. बघूया आपल्या आणि सुंदरसा फटकेबाजीचा प्रयत्न केलेला स्क्वेअर लेग दिशेने जाणारा चेंडू केवळ एकच धाव मिळते त्याला. या एका धावेने श्री गणेशा केलाय तो आपल्या संघाचा आणि धाव फलकाला माणगाव आणि श्री समर्थ या दोन्ही असोसिएशनने लवकर द्यायचं, तर रनांची पेनल्टी नक्कीच लागेल. नाणेफेकीसाठी लवकर द्यायचं, कारण वेळ जवळजवळ संपत आलेला तुमचा. आता मात्र स्ट्राईकला आलाय तो संकेत हा एक गुणी खेळाडू आहे. कालच त्याने सुंदरशी बॅटिंग करून एक प्रेक्षकांचं सुंदर असं मनोरंजन केलं होतं. आता मात्र तो आपल्या असोसिएशन कडून खेळण्यासाठी आलेला आहे आणि आता मात्र पुन्हा एकदा सामना करेल तो दिपेश. मारा करतो दिपेश, सामना करेल तो संकेत तयार. या दरम्यान सन्मान दिला चेंडूला आणि हा निर्धाव चेंडू. संघाची धावसंख्या स्थिरवली येते केवळ एक. अजूनही जवळजवळ 55 धावांची आवश्यकता आहे. पॉवर प्लेचा पहिले षटक आहे. पहिल्या षटकातील 2 चेंडू हाताळले गेले आणि तिसरा चेंडू टाकण्यासाठी तयार आहे तो दिपेश. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सामना करेल तो संकेत. एक संयमी खेळी पुन्हा एकदा फुल करण्याचा प्रयत्न, परंतु दिशाहीन चेंडू होता. किरण भोसलेकर, निखिल सरांचं 2 मिनिटं झाले कॉलिंग आले ते 1 रनांसाठी. या एका अवंत धावेची साईने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 2 वर. एक संयमी सावधानपूर्वक केलेली सुरुवात म्हणावी लागली सलामी फलंदाजी, कारण टार्गेट असं खूप मोठं नाही आहे. एक माफक आव्हान आहे. राऊंड विकेट टाकताना यावेळी मात्र सुंदर चेंडू मिडऑनला पकडला गेला आहे. या दरम्यान एक धाव पूर्ण आणि दुसऱ्या धावेसाठी प्रयत्नही नाही आहे. डायरेक्ट हिट केला होता, परंतु त्याचा काही उपयोग झाला नाहीये. केवळ एकच धाव. या एका धावाच्या साह्याने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली 3. स्ट्राईक रोटेट झाले आणि आता मात्र पुन्हा एकदा डावखुरा फलंदाज साहिल स्ट्राईकला आलेला आहे. पुन्हा एकदा त्याला मारा करेल तो दिपेश. एक पॉवर प्लेचा हा
परंतु तेवढाच अनुभवी गोलंदाज त्याच्या समोर आहे तो दीपेश. वैभव टेंबे टॉस बॉक्स मध्ये यायचं. दीपेश टीम मारा करेल सॉरी. आणि पुन्हा एकदा दिशान चेंडू निखिल सरांचा पुन्हा एकदा योग्य डिसिजन. ही एक अवांतर धावा या अतिरिक्त धावसंख्येच्या साहाय्याने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 4 बिनबाद 4. कुठेतरी सुंदरचं कॉम्बिनेशन बघतो ते राईट हँड बॅट्समन आणि लेफ्ट हँड बॅट्समन. त्याच्यामुळे नक्कीच गोलंदाजीसाठी व्यत्यय असतो, परंतु एक अनुभवी गोलंदाज एक आश्वासन खेळण्यासाठी आलेले हे गोलंदाज आपल्या संघाकडून नेहमीच कामगिरी उंचवत असतात. तीच अपेक्षा असणार त्यांच्या असोसिएशनला. आणि आता पुन्हा एकदा ते पॅच मारा करेल तो साहिल तयार. आणि सुंदर असा चेंडू उंचावल्या चेंडू लागतोय शेमार 6 धावांसाठी. साहिल या दरम्यान 2 साहिलला कसं बघायचं मारा करतो बघूया. ते पेश पुन्हा राऊंड ओव्हर पुन्हा यावेळी मात्र पूर्णपणे बीट होताना दिसतोय. अगोदरच्या चेंडूवर सुंदरचा खणखणीत षटकार आला होता साहिलच्या बॅट मधून आणि त्या 6 धावाच्या साह्याने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली होती ती 10 बिनबाद 10. संताची सुरुवात असली तरी पण एक माफक आव्हान असल्यामुळे त्यांची तशी रणनीती दिसते त्या कर्णधाराची आणि ती रणनीती नक्कीच योग्य असेल असं मला वाटतं. पुन्हा एकदा मारा करेल दीपेश. यावेळी मात्र लॉंग ऑफच्या दिशेने मारला चेंडू मिड ऑन मध्येच पडलेला आहे, परंतु या दरम्यान झेल सुटणार. या दरम्यान 2 धावा कंप्लीट. या 2 धावाच्या साह्याने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते बिनबाद 12. यावेळी मात्र षटकाची समाप्ती. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या बिनबाद 12. टॉस का हॅलो, या ठिकाणी टॉस होतोय. माणगाव असोसिएशन या ठिकाणी नाणेफेक जिंकतोय. काय निर्णय असेल आपला? कोणते असे गोलंदाज असतील त्यांच्या जोरावरती आपण हा निर्णय घेतलाय? शिवप्रतिष्ठान करून सुंदर आणि आपल्या फलंदाजीसाठी कोणते दिग्गज असे खेळाडू आहेत? थँक्यू. प्रशांत, टॉस हारला, टॉस जिंकला असता तर काय निर्णय घेतला असता? आपली स्ट्रेंथ काय असेल? माणगाव संघ सुद्धा एक तुल्यवान संघ आहे. सनी गुलगुली सारखा त्या ठिकाणी फलंदाज आहे. नक्की आपण कोणत्या खेळाडूला जास्त फोकस कराल? थँक्यू. शुभेच्छा तुम्हाला. धन्यवाद अभिजित. आता मात्र एकता प्रतिष्ठानकडून गोलंदाज मार्क आला तो निलेश. संघाचं दुसरं षटक आणि आपलं वैयक्तिक पहिलं षटक घेऊन येतो तो निलेश. यावेळी मात्र स्ट्राईकला आला तो संकेत. एक चांगला अष्टपैलू खेळाडू, कणकणीत षटकार खेळण्याची क्षमता असलेला हा संकेत. कालच्या सामन्यामध्ये धुवाधार गोलंदाजी केली होती, एक वादळी खेळी त्याच्याकडे आपल्याला बघायला मिळाली होती. या दरम्यान 10-12 पावलांचं रनअप घेऊन तयार आहे तो निलेश. माणगाव असोसिएशनचा कर्णधार तर या ठिकाणी स्टेजमध्ये संपर्क साधायचा आहे. पुन्हा एकदा निलेश तयार आणि संकेत. आणि श्री समर्थ असोसिएशनचा कर्णधार पंडित. दुसऱ्या षटकाचे पहिला चेंडू टाकण्यासाठी निलेश तयार. 10 पावलांचा रनअप घेऊन संकेत तयार. यावेळी मात्र प्लेस केला तो स्क्वेअर लेग डिसिजन. या दरम्यान एक धाव पूर्ण, केवळ एकच धाव. या एका धावेच्या साह्याने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती बिनबाद 13 धावा. आता मात्र स्ट्राईक रोटेट झाल्याने यावेळी मात्र स्ट्राईकला आलाय तो साहिल. कर्णधाराचं विश्वास नक्कीच ते संपादन केलेल्या दिसते. एक चांगली अशी लढत आपल्याला नक्कीच बघायला मिळणार अशी अपेक्षा आहे. जरी माफक आव्हान असले तरी पण त्याला सामोरं जाताना कुठेतरी शिवप्रतिष्ठानला थोडंसं जड जाताना दिसतंय. पुन्हा एकदा निलेश तयार. 10 पावलाचा रनअप निलेश मारा करेल तो साहिलला. पुन्हा एकदा साहिल फिट होताना आणि हा निर्धाव चेंडू सुंदर
गुडलँड चेंडू होता. या क्रिकेटचं नंदनवन समज धावसंख्या जाऊन पोहोचते तब्बल 19 धावा. कारण संयम खेळून आलेले आहेत आणि पुढचं चेंडू टाकण्यासाठी निलेश पुन्हा एकदा तयार. डावखुरा फलंदाज त्याच्यासमोर बघूया कशा प्रकारचे अजूनही फटके आपल्याला बघायला मिळणार आहेत. पुन्हा एकदा साहिल तयार. 12 केलं निलेश. एक मध्यम गती गोल अक्कुटाच्या चेंडू पर्यंत याचा पूर्ण फायदा उठवता आला नाही. चेंडू जातोय किपरच्या दस्तान्यामध्ये त्या दरम्यान एक मात्र धाव मात्र काढली आहे चोरटी डाव. या एका धावेच्या साहाय्याने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 20वर. बिनबाद 20. खरोखर सुंदर अशी सलामीच म्हणावी लागली कारण अजूनही एकही विकेट गमावला नाही तो शिवप्रतिष्ठानच्या असोसिएशनच्या संघाने. एकता प्रतिष्ठानला नक्कीच पुन्हा एकदा निलेश तयार. यावेळी मात्र रोटेट झालेला आहे. यावेळी फायनलच्या दिशेने चेंडू जातोय तो फिल्डरच्या हातामध्ये आणि पहिला धक्का मिळतोय तो संकेतच्या रूपामध्ये. यावेळी मात्र संघाची धावसंख्या स्थिरावलेली आहे. ती आहे बिनबाद 20 धावा. 1 डाऊन प्लेयर शिवप्रतिष्ठानकडून कोण येते बघूया आता. अंकेश डीजे ओंकार डीजे शांत झाला तुम्ही. आपले महेंद्र सर यांचं आगमन झाले आपल्या व्यासपीठावर. त्यांचं पुन्हा एकदा आयोजनाकडून हार्दिक स्वागत आम्ही करतो. यावेळी मात्र सामना कुठेतरी थांबवलेला आहे आणि आता संकेतची जागा सांभाळण्यासाठी तो अल्केश नॉन स्ट्राईकला आहे तो अल्केश. पुन्हा एकदा स्ट्राईकला आहे तो साहिलला मारा करतो निलेश. आपल्या सेटकडील पुढचं चेंडू घेऊन सुंदर अशी फलंदाजी बघायला मिळते आपल्या साहिल कडून. यावेळी मात्र रायटम आणि यावेळी सुंदर मारला चेंडू सीमारेषेवर 6 धावांसाठी कणकणीत षटकार. बॅट मधून हा आलाय तिसरा षटकार आणि या 3 षटकाच्या साह्याने या आलेल्या षटकाच्या साह्याने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती तब्बल 26 धावा. एक विकेट आपला साथी पवेलियन मध्ये गेला असताना सुद्धा एक साईडने नांगर टाकून उभा आहे तो साहिल. खरोखरच आपल्या कप्तानची जे विश्वास आहे तो नक्कीच त्याच्यावर. त्यामुळेच तो सलामीला पाठवले गेले नाही. आतापर्यंत अजूनही धावांचा पाठलाग त्यांना करायचा आहे. तो विनिंग साठी त्यांना 56 धावांची गरज आहे आणि आता आपण पोहोचलोय तो 26 धावांवर. अजूनही 30 धावांची गरज आहे ती शिवप्रतिष्ठान असोसिएशनला. दुसऱ्या दोन षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 26 धावा. 1 बाद 26. आता मात्र पॉवर प्ले संपलेला आहे आणि पुढचं षटक संघाकडून गणेश एकता प्रतिष्ठानकडून गणेश मारायसाठी आले. वैयक्तिक पहिले षटक आहे आणि संघाचं तिसरं षटक आहे ते गणेशाचं. यावेळी मात्र स्ट्राईकला आले प्रथमच तो
अल्केश हा एक दमदार फलंदाज आहे. फटकेबाजीसाठी त्याचं नाव वारंवार आलेला हा अल्केश बघूया आपल्या संघासाठी कशा प्रकारचे योगदान देणार आहे. आणि गोलंदाजी मार्क जो 15 फलंदाज रनअप घेऊन उभा आहे तो गणेश. एक भेदक गोलंदाजीसाठी ओळखला जातो तो एकता प्रतिष्ठानकडून. यावेळी मात्र त्याच्याकडे संघाची खूप मोठी मदार असणार आहे त्याच्यावर, कारण ही षटक खूप निर्णायक षटक ठरणार आहे. कारण गोलंदाज रनांचा पाठलाग करताना सुंदर अशी ओपनिंग बघायला मिळाली ती आपल्याला शिवप्रतिष्ठानकडून. यावेळी मात्र सुंदर चेंडू येतोय हवेमध्ये आणि यावेळी लॉंग ऑफला घेतलाय सुंदर असा जेल दुसरा गडी बाद. मानकरी ठरलाय तो अल्केश. आणि आता अल्केशची जागा चालवण्यासाठी सनी हा एक गुणी खेळाडू आहे. एक मध्यम यष्टीचा खेळाडू परंतु अष्टपैलू खेळाडूची सर्व गुण त्याच्यामध्ये ठासून भरलेले आहेत. बघूया आता आपल्या संघाची खूप मोठी जबाबदारी येऊन ठेवलेली आहे, कारण दुसरा फलंदाज आता पवेलियन मध्ये गेलेला आहे आणि सुंदर असा ब्रेक थ्रू पहिल्या चेंडूवर मिळवून दिलाय तो गणेशने. मी म्हटलं होतं त्याप्रमाणे गणेशने खरोखर योग्य याचं नक्कीच सार्थक केले. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्ग गणेश. आणि यावेळी मात्र पुन्हा स्ट्राईकला रोटे झाले आणि आलाय तो अनुभवी फलंदाज ज्याची कामगिरी चांगली उंचावते तो म्हणजे साहिलवर पूर्ण मदार असणार आहे संघाची. आणि राऊंड काहीतरी फंबल होताना गोलंदाज आणि हा डेड बॉलचा इशारा निखिल सरांचा. खरोखरच ही खूप मोठी क्रिकेट स्पर्धा आहे आणि या अमृत चषकामध्ये चांगले गुणी खेळाडू आपल्याला दिसून येतात आपली कामगिरी उंचावताना. पुन्हा एकदा तयार गणेश डावखुरा फलंदाज. यावेळी मात्र चेंडू जाते पॉइंट दिशेने आणि कॅच आउट. एक चांगल्या पारीचा अंत झाला तो साहिलच्या रूपामध्ये. एक मोठा धक्का म्हणावा लागेल तो शिवप्रतिष्ठान संघाला. आता मात्र एक जड पारडं होते ते एकता असोसिएशनचं. ठीक आहे. अध्यात्म म्हटलं जातं नामसंकीर्तन साधन पे सोपे जळतील पापे जन्मांतरीचे. म्हणजे जसे नाम तुमचं स्ट्रॉंग असेल त्याप्रमाणे क्रिकेटमध्ये प्रॅक्टिस मॅन परफेक्ट. तुम्हाला कसरत खूप करण्याची गरज आणि कुठेतरी ती कमतरता भासते आपल्याला दिसते. कारण आज धावांचा पाठलाग करत असताना फक्त एकच फलंदाज त्यांचा खूप असं चांगलीशी कामगिरी बजावून गेल्या, परंतु आता दुसऱ्या त्याचेच तोडीचा फलंदाज पुन्हा आलाय तो किरण सनी. यावेळी मात्र स्ट्राईक जातो सनीकडे आणि त्याला राऊंड द विकेट करताना दिसतोय गणेशला सुंदर असं यश मिळालंय. सुंदर यश म्हणावं लागेल त्याला. या ओव्हरमध्ये त्याने 2 यश मिळवले. आता मात्र आकुटोबाचा चेंडू पूर्ण बीट झालाय. फिल्डरला काही समजलं नाही. हा निर्धाव विकेट. खरोखर एक ओव्हर हॅट्रिक म्हणावी लागेल. हॅट्रिक कंप्लीट झालेली आहे. धन सगळ्यांनी टाळ्यांच्या गजरामध्ये आपण स्वागत करायचं आहे गणेश सरांचं. एक चांगली सुंदर अशी म्हणजे कर्णधाराची जो विश्वास आहे त्याने पार केला आणि त्याला न्याय देताना गणेश कुठेतरी एक जवळजवळ अर्धा संघ आणि सनीची जागा चालवण्यासाठी आलाय तो बंटी. एक ऑलराऊंडर प्लेअर याने गोलंदाजीमध्ये चांगली चमक दाखवली होती अगोदरच्या बारीमध्ये आणि आता फलंदाजीमध्ये कशा प्रकारचं योगदान देणार आहे ते आपल्याला बघायचं आहे. बंटीकडून स्ट्राईकला आलाय तो बंटी आणि नॉन स्ट्राईकला आहे तो किरण. हे दोन्ही नवोदित फलंदाज मैदानामध्ये याचा फायदा नक्कीच गोलंदाजाला होईल, कारण का सेट झालेले फलंदाज मैदानामध्ये असताना एक विचारपूर्वक गोलंदाजी करावी लागते. परंतु यावेळी मात्र चांगला सक्सेसफुल ठरलाय गणेश. सुंदर असं गोलंदाजीचं कृत्य करून त्याचं म्हणताना राऊंड विकेट टाकताना यावेळी मात्र पुन्हा एकदा बीट झाले तो फलंदाज. मात्र यावेळी 4 धावा मिळतात त्या संघासाठी आणि या 4 धावाच्या साह्याने संघाची धावसंख्या मात्र आता वाढतीये, ती जाऊन पोहोचते. आणि 4 बाद लगावल्या त्या शिवप्रतिष्ठान संघाने. अजूनही जवळजवळ 26 धावांची गरज आहे.
आणि अशाच धावांची फटक्यांची गरज असणार ती शिवप्रतिष्ठानला, कारण कुठेतरी आपल्याला विजयाची वाटचाल करण्याची नक्कीच मनसुबी तुम्ही घेऊन आलेले असणार. त्या दिशेनेच कर्णधाराचं मार्गदर्शन नेहमीच असतं. परंतु एक आत्ता खरोखर एक हॅट्रिकचा मानकरी ठरलाय तो एकता संघाकडून गणेश यांनी एक सुंदर अशी हॅट्रिक घेतली आहे. आणि पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क जो 15 ते 17 बॉलवर रनअप एक सुंदर अशी गती त्याला मिळते. यावेळी मात्र समोर सजात किरण आणि नाही बंटीच आहे आणि यावेळी मात्र कॅच होण्याचा चान्सेस होता. बंटी पवेलियन मध्ये परत. चौथा यश मिळालंय. खरोखरच सुंदर असं गोलंदाजी, असे गोलंदाज असतील तर नक्कीच कर्णधाराचं मनोबल वाढत असतं. आणि यावेळी बंटीची जागा चालवण्यासाठी शिवप्रतिष्ठानकडून येत आहे तो नितेश, हा एक तडाखेबंद फलंदाज आहे तो शिवप्रतिष्ठानकडून. आता मात्र खूप मोठी जबाबदारी आली ती नितेशवर आणि किरणवर. अजून एक फक्त 26 धावांची गरज आहे आणि तिसरं षटक संपलेलं आहे. चौथं षटक मार्गस्थ आणि चौथं षटक टाकण्यासाठी संघाकडून आलाय तिसरं षटक मार्गस्थ. पुन्हा एकदा कन्फ्युज होतात ते नाही करत कधी आपल्याला पहिल्यांदाच करतो. सॉरी, या षटकातील एक शेवटचे चेंडू अजूनही शिल्लक आहे आणि तिसरं षटक अजून मार्गस्थ. यावेळी मात्र पुन्हा एकदा फटका फसलाय. गुडलेट चेंडू होता आणि विकेट. सुरेख गोलंदाजी बघायला मिळते ते आपल्याला गणेशच्या माध्यमातून. आपल्या षटकामध्ये जवळजवळ 5 फलंदाजांनी पहिलींच दिशा दाखवली आहे. एक आतापर्यंत सक्सेसफुल फलंदाज म्हणावा लागेल गणेशला. आणि याबरोबर संघाची धावसंख्या स्थिरावली आहे ती केवळ 30 धावा. सहा विकेट या एका फलंदाजाने जवळजवळ 5 विकेट घेतलेली आहेत. आणि तिसऱ्या षटकाची समाप्ती झाली आहे. 6 बाद 30 धावा. अजूनही 26 धावांची आवश्यकता आहे. 12 चेंडू आणि 26 धावा. आता मात्र गोलंदाजी मार्कवर आलाय तो सुदीप. कर्णधाराचा विश्वास दाखवला तो सुदीपवर. एक चांगलासा स्पेल बघायला मिळाला आपल्या गणेशच्या माध्यमातून. एक सुंदर अशी गोलंदाजी बघायला मिळाली शिवम कोशिमले या संघाकडून खेळणार हा शिवम एक भेदक गोलंदाज आहे आणि त्याचा तोच विश्वास कर्णधाराने त्याच्यावर दाखवला आहे. एक कुठेतरी पारडं जड होते ते एकता प्रतिष्ठानचं. शिवप्रतिष्ठानला खरोखरच आता मात्र फटकेबाजी करावले, घणाघात करावा लागेल त्या गोलंदाजावर. शिवम कुठेतरी संपन्न होताना राऊंड ओव्हर द विकेट असताना स्ट्राईकला आहे तो किरण. बघूया सामना करतो शिवमचा. शिवम सुंदर असं गोलंदाजी पुन्हा दिशाहीन जाताना हा चेंडू अतिरिक्त धाव. या अतिरिक्त धावाच्या साहाय्याने संघाची धावसंख्या जाऊन परिस्थिती 6 बाद 31 धावा. बऱ्याच वेळाने एक अतिरिक्त धावाली एक यशस्वी षटक टाकलं होतं ते गणेशने. पुन्हा बनावला आठवण करून द्यावी लागते. या षटकाने त्याने सुंदर असे 5 फलंदाज गारद केलं होतं आणि केवळ 4 धावा दिल्या होत्या त्या मोबदल्यात आणि 5 फलंदाज त्यांना परत पाठवले असे. आता मात्र त्याची जागा घेण्यासाठी आला तर शिवम. बघूया तशा प्रकारची कामगिरीची अपेक्षा असणारी संघाकडून त्याला राऊंड विकेट टाकताना. यावेळी पुन्हा एकदा सुंदर असा चेंडू सुंदर कमबॅक म्हणावं लागेल ते शिवम याचं. एक चांगले धरतीवर मिळालेले गोलंदाज एकदा क्रिकेट असोसिएशनला. चेंडू गणित जवळजवळ विजयाचं पारड जड होत चालले ते एकदा असोसिएशनच्या दिशेने. आणि आता मात्र शिवप्रतिष्ठान संघाला खूपच आक्रमक फलंदाजी करत आहे आणि किरण सामर्थ्य किरण नॉन स्ट्राईकला. यावेळी मात्र सुंदरचा फटका तो इश्कालच्या दिशेने उंच आणि एक सुंदर अशी क्षेत्ररक्षण बघायला मिळेल, कारण त्याने जवळजवळ ह्या फिल्डिंग मधून 3 धावा अडकवण्याचा प्रयत्न केले. दरम्यान 2 धावा करण्यात यश. या 2 धावाच्या साह्याने संघाची धावसंख्या वाढते.
खरोखर एक सुंदर असं क्षेत्ररक्षण बघायला मिळाले आहे. खरोखर एकता टीमचं असोसिएशनचे प्लेअर सुंदर असं क्षेत्ररक्षण, जसे फलंदाजी त्यांनी आपली कामगिरी दाखवली त्याप्रमाणे क्षेत्ररक्षणामध्ये दाखवताना दिसताना पुन्हा एकदा तयार. आणि यावेळी मात्र वाईटचा इशारा सरांचा आणि ही एक अतिरिक्त धाव मिळते ती शिवप्रतिष्ठान संघाला आणि या एका धावेच्या साह्याने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 34 धावा. अजूनही जवळजवळ 22 धावांची गरज. शिवम सामना करेल पुन्हा एकदा किरण, मारा करतो किरण आणि शिवम. यावेळी मात्र फटका फसला. एक सुंदर गुडली चेंडू होता. एक खरोखर एक गुणी खेळाडू दिसतात आपल्याला या असोसिएशन कडे एकट्याकडून, कारण आतापर्यंत खरोखर धावायला त्यांनी 2 पॉवर प्ले मध्ये चांगली अशी रनांची बरसात केली होती, पण त्यांना कुठेतरी लगाम घातलाय तो गणेश. आणि या शिवम याने पुन्हा एकदा गोलंदाजी मार्ग शिवम आभार पावलांचा रनअप घेऊन मारा करेल किरणला. किरण तू तयार. फटकेबाजीच्या पूर्ण पॉईंटच्या दिशेने चेंडू सीमारेच्या वरती फिल्टर तैनात. एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न. हा ना हा मानव केवळ एकच धावेला समाधान मानावं लागतंय किरणला. आणि या एका धावेच्या साह्याने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली 35. अजूनही 21 धावांची गरज आहे. 14 षटक मार्गस्थ आहे शिवम. आता मात्र त्याला त्या षटकातील जवळजवळ 2 चेंडू शिल्लक आहेत आणि जवळजवळ 21 धावांची गरज आहे. यावेळी मात्र स्ट्राईकला आलाय तो पुन्हा एकदा सोमेश. पहिल्यांदा स्ट्राईकला आलाय सोमेश. त्याला मारा करेल तो शिवम. डावखुरा फलंदाज आहे. नक्कीच मोठ्या अपेक्षा असणार शिवप्रतिष्ठानला, कारण आता विजयाचं पारडं आपल्याकडे चुकवायचं असेल तर खूप मोठी फटके असण्याची गरज आहे. आणि एक ट्विस्ट निर्माण झाला आहे तो या सामन्यामध्ये रंगत बघायला मिळणार आहे नक्कीच. त्या डावखुरा फलंदाजीच्या मुळे क्षेत्ररक्षणामध्ये काही बदल करताना कर्णधार एकदा असोसिएशनचा पुन्हा एकदा शिवम तयार. मारा करतोय शिवम आणि सामना करतोय तो डावखुरा फलंदाज. पुन्हा एकदा पुल करण्याचा प्रयत्न. चेंडू होते फायनलच्या दिशेने. चेंडू सीमारेषा पार. 4 धावा. डीजे 39 लॉस ऑफ 6 विकेट्स. पुन्हा एकदा सुंदर असाच प्रकारच्या फटकेबाजीची अपेक्षा असेल त्याला शिवप्रतिष्ठान संघाकडून. आणि एकता प्रतिष्ठान त्यांना रोखण्याचं काम नक्कीच करेल. आणि षटकातील हे शेवटचे चेंडू मारा करतोय तो शिवम. पुन्हा एकदा डावखुरा फलंदाज समोर जातोय सोमेश. आता मात्र आखून टप्प्याचा चेंडू पूल करण्याचा प्रयत्न करतो. चेंडू जातोय स्पेलच्या दिशेने. चेंडूच्या समोर क्षेत्ररक्षक. यावेळी मात्र क्षेत्राचे फंबल होताना या दरम्यान 2 धावा काढण्यात यश मिळाले या दोन्ही फलंदाजांना. या 2 धावाच्या साह्याने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 41 धावा. आणि यावेळी मात्र चौथ्या षटकाच्या समाप्ती. या चौथ्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 41 धावा. 6 बाद 41. पुन्हा एकदा मी गणेशचं नक्कीच वर्णन करेल, कारण त्यांनी सुंदर असं कमबॅक. 6 चेंडू आणि 15 धावांची गरज. एक अटीतटीचं झुंज नक्कीच बघायला मिळेल, कारण तेवढेच ताकदीचे फलंदाज अजूनही मैदानामध्ये आहेत शिवप्रतिष्ठान संघाकडून. यावेळी मात्र कंबर कसावी लागणार आहे, कारण का आतापर्यंत 6 चेंडू आणि 15 धावा अशक्य नाही. अशक्य असं काहीच नसत. नथिंग इज इम्पॉसिबल असं म्हटलं जातं आणि त्याचाच प्रत्यय नक्कीच बघायला मिळेल का बघूया. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्ग गणेश. एक यशस्वी गोलंदाज आहे तो एकता प्रतिष्ठानकडून. एक चांगलं षटक त्याच्या माध्यमातून आलं होतं. 5 विकेट या बाळाने घेतलं होतं. नक्कीच सुंदर अशी फलक. त्याच गोलंदाजीची अपेक्षा पुन्हा एकदा. आता मात्र स्ट्राईकला आलाय तो किरण. पूर्ण मदार असेल किरण आणि सोमेश्वर शिवप्रतिष्ठानकडून. तुझं 15 पावलांचा रनअप घेऊन गणेश राऊंड विकेट टाकताना आणि याला बॅटीचा किनार घेऊन चेंडू विकेटच्या हाताबरोबर पुन्हा एकदा सुटले कॅच. या दरम्यान मात्र 1 धाव मिळते आणि एका धावाची साईने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ते 42. लॉस ऑफ 6 विकेट 42 रन्स. षटकातील पुढचा चेंडू पुन्हा टाकण्यासाठी गोलंदाजी मार्कवर आलाय तो गणेश. यावेळी मात्र आता स्ट्राईकला आले तो डावखुरा फलंदाज सोमेश. पूर्ण
संघाची जबाबदारी या दोन्ही फलंदाजावर आहे, कारण आता हे शेवटचे षटक आहे आणि विजय खेचून आणायचा आहे त्यांना. त्यासाठी खूप मोठे फटके खेळावे लागतील आणि त्याचीच अपेक्षा शिवप्रतिष्ठानला असणार आहे. मात्र यावेळी कडवी झुंज द्यावी लागते त्यांना. एकता संघासाठी एकता प्रतिष्ठाने सुंदर अशी कामगिरी आतापर्यंत केली आहे. मोठं आव्हान नसताना सुद्धा चांगलं रोखलंय त्यांच्या गोलंदाजाने. या गणेश आणि पुन्हा झगडून टाकले फलंदाजांना. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्ग गणेश. आता मात्र राऊट उद्या टाकताना आणि हा एक खोलवर टप्प्याचा चेंडू होता, एक निर्धाव चेंडू आणि यामध्ये मिसअंडरस्टँडिंग झाल्याने खेळाडू बाद. सोमेशला पविलियनचा रस्ता करावा लागतोय आणि 7वी विकेट गमावतोय तो शिवप्रतिष्ठान. आता मात्र गच्छंती एका मागोमाग एक फटकेबाजीच्या नादामध्ये विकेट गमावून बसलेत. एक प्रेशर कुठे ते आलंय त्यांच्यावर आणि आता सोमेशची जागा चालवण्यासाठी आलाय तो अमित. एक निर्णायक षटक असणार आहे आणि या निर्णायक षटकामध्ये आता मात्र स्ट्राईकला आलाय तो किरण. बघूया स्ट्राईक रोटेट करून घेतले किरणने, त्याचा नक्कीच फायदा होतोय काय शिवप्रतिष्ठान संघाला. आणि गणेशने पुन्हा एकदा राऊंड द विकेट टाकण्याचा निर्णय. यावेळी सुंदरसा फटका मारला तो पॉईंटच्या दिशेने. चेंडू जातोय लॉंग आणि 4 धावा. लोकांच्या साईने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 46. लॉस ऑफ 7 विकेट्स. केवळ 10 धावांची गरज आहे आणि षटकातील केवळ 3 चेंडू शिल्लक. 6 धावा आणि 3 चेंडू 6 धावा. 10 धावा सॉरी 3 चेंडू 10 धावा. एक नक्कीच अटीतटीचा झुंज बघायला मिळते आपल्याला. पुन्हा एकदा गणेश. मात्र गणेश गोलंदाजीवर 10 धावा. 3 चेंडू 10 धावा. खूप मारण्याचा प्रयत्न परंतु यॉर्कर टाकलेला आहे आणि हा निर्धाव चेंडू. आता मात्र प्रेशर वाढले. 2 चेंडू 10 धावा. या फटक्यामध्ये या चेंडूमध्ये नक्कीच काहीतरी रंगत येणार आहे. 2 चेंडूने 10 धावांची गरज. मात्र गोलंदाज आहे तो गणेश. कंपल्सरी चेसिंग असल्यामुळे दोन्ही संघाने त्याच्याकडे विशेष लक्ष द्यायचं आहे. 2 चेंडू 10 धावा. बघूया कशा प्रकारे सामना करते ते प्रति शिवप्रतिष्ठान एकता संघाला. राऊंड विकेट गणेश आणि डेड बॉलचा इशारा देखील सरांकडून. आता मात्र सामन्यामध्ये रंगत वाढली आहे. खरं हाय व्होल्टेज होताना संघ दिसताना. केवळ 2 चेंडू आणि 10 धावा. या एका चेंडूचा निर्णय नक्कीच. एक चेंडू कशा प्रकारे टाकला जाणार आहे त्याच्यावरच पूर्ण संघाचं भवितव्य असणार आहे ते दोन्ही संघांसाठी. बघूया पुन्हा एकदा गोलंदाजी मार्ग गणेश आणि यावेळी मात्र पुन्हा एकदा हा मात्र दिशाहीन चेंडूचा इशारा. एक धाव अतिरिक्त मिळते ती शिवप्रतिष्ठानला. एका धावीची भर पडते आणि संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 47 धावा. केवळ 9 धावांची आवश्यकता आहे ती. 2 चेंडू आणि 9 धावा. खरोखर सामन्यामध्ये ट्विस्ट आलाय. संघाची मदार आहे ते पूर्ण गोलंदाज आणि फलंदाज. दोन्ही संघाकडे पुढे प्रेशर असणार आहे. नक्की हा विजय त्यांना याच्यामध्ये घेऊन जाते का बघूया. कुठला संघ विजयाच्या दिशेने जाणार आहे काही सांगता येत नाही. क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ आहे. त्याच्यामुळे शेवटचा चेंडू पडत नाही कुठलेही निर्णय घेतले जात नाही. परंतु अशक्य असं काहीच नसतं. क्रिकेट 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 इतिहास क्रिकेट श्वास हेच आता आपल्या मैदानामध्ये दिसत आहे. पुन्हा एकदा गणेश गोलंदाजी मार्कवर आणि सामना करतो तो किरण. यावेळी फटका पुन्हा मारण्याचा प्रयत्न मोठा जोरदार परंतु पॉईंटच्या दिशेने चेंडू 3rd मिनिटच्या दिशेने गेला. या दरम्यान 2 धावा पूर्ण कंप्लीट केल्यात आणि किरणला 2 धावावर समाधान मानावं लागतंय. या 2 धावाच्या साईने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 51 आणि 1 चेंडू आणि आता 49 चेंडू आणि 1 चेंडू आणि 7 धावांची गरज. 49 लॉस ऑफ 7 विकेट्स. पुन्हा एकदा स्ट्राईक ठेवलं तर किरणने आपल्याकडे. या षटकातील हा शेवटचा चेंडू आहे. निर्णायक चेंडू असणार आहे आणि 7 धावांची गरज. अटीतटीचा सामना आपल्याला बघायला मिळतोय. उलटा चेंडू आणि हा 9 बॉलचा इशारा. एक बोनस मिळतोय दक्षिण प्रतिष्ठान संघाला. 1 धावेची भर आणि फ्रीडचा इशारा. तोंडात आलेला खास जाताना दिसतोय. एक चांगला गुणी गोलंदाज कुठेतरी दिशा भरकटताना दिसतोय आपल्याला.
या एके धावेची भर आणि धावसंख्या जाऊन पोहोचते ती 50. आता मात्र ट्विस्ट निर्माण झालाय. खरोखरच एक हाय व्होल्टेज बॅटिंग बघायला भेटेल बघायला मिळतो शिवप्रतिष्ठान आणि ऐकता एक चेंडू आणि 6 धावांची गरज. पेनल्टी मात्र काही चेंज करू शकत नाही आता. 3-8 चा बोनस प्रशिव प्रतिष्ठानला घेत आहे का बघूया. किरण नांगर टाकून उभा आहे. किरण यावेळी खूप खरं खणखणीत षटकार विजयी संघ ठरला. मी म्हटलंच क्रिकेटचं काही होऊ शकतं आणि आज विजयाच्या उंबरठ्यावर असणारा एकता संघ त्याला दाढेतून ओढून आणलाय विजय. तो किरण यांनी खरोखर त्याने एक नांगर टाकून उभा होता. त्याने आपल्याकडे नेहमीच स्ट्राईक ठेवण्याचा प्रयत्न केला होता. शेवटच्या चेंडूपर्यंत ही सामना केला होता आणि एक ट्विस्ट निर्माण झाला होता आणि खरोखरच शिवप्रतिष्ठानने एक सुंदर अशी कामगिरी करून विजय दिला या किरण यांनी. खरोखर धन्यवाद. आणि मॅन ऑफ द मॅचचा सामना वेगाचा पुरस्कार जातो अर्थातच किरण याला. किरण यांच्या वैयक्तिक धावा 16 झालेत आणि खरोखर एक साईडने विशेष म्हणजे एक साईडने पडझड होत असताना जवळजवळ 7 फलंदाज मैदानाच्या बाहेर गेले असताना सुद्धा एक साईडने नांगर टाकून